जळगावच्या एसटी मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गेल्या 8 वर्षापासून एसटी कॅन्टीन बंद आहे। या संदर्भात आम्ही सन्माननीय विभाग नियंत्रक श्री बोरसे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। गेल्या 8-10 वर्षापासून इथे एसटीची कॅन्टीन नसल्यामुळे सवलतीच्या दरातले जे काही पदार्थ आहेत ते प्रवाशांना मिळत नाहीये, म्हणून त्यांना महागडं नाश्ता करण्याकरता बाहेर जावं लागतंय। बाहेर कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये, धुळीत बसून उभे राहून लोक नाश्ता करतायत। गेली 10 वर्षे इथे कॅन्टीन का बंद आहे असा प्रश्न आम्ही विचारलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब वारंवार सांगता आहेत की एसटीच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सवलतीच्या दरामध्ये 30 रुपयात चहा नाश्ता पोटभर नाश्ता मिळू शकतो। मग इथल्या प्रवाशांना त्याचा भुर्दंड कशा करता? ही कॅन्टीन केव्हा सुरू होईल? ही जर कॅन्टीन तुम्ही सुरू करणार नसाल तर आम्ही असा इशारा दिलाय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र रोजगार स्वयंरोजगार संस्थेअंतर्गत इथे स्वतंत्र सवलतीच्या दरातली कॅन्टीन सुरू करेल आणि प्रवाशांना त्याचा लाभ मिळवून देईल असा इशारा कॅन्टीन संदर्भात निवेदन दिलेले आहे। नेमकी काय मागणी आहे? बस स्थानकाच्या व्यवस्थापकांनी आज आम्हाला त्या बसमध्ये उपहारगृह बस स्टँडमध्ये जे आतापर्यंत नाही त्या उपहारगृहाची पुनर्बांधणी त्यांनी करावी आणि 10 वर्षापासून ती कॅन्टीन बंद आहे। ती गोरगरिबांसाठी प्रवाशांसाठी आता जे रस्त्यावर धुळखात जो नाश्ता तयार आहे ओपन पेसमध्ये लागलेले ते धुळी सकट त्यांना नाश्ता खावा लागतो, ते चुकीचं मानलं जाईल। समाजात संदेश वेगळा जातोय। बस स्टँडची एवढी मोठी कॅन्टीन असताना ती आतापर्यंत सुरू नाही, ही गंभीर बाब आहे। ही बस स्थानकाच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलंय, तर त्यांनी काही दिवसात ते आम्ही सुरू करून देऊ। त्याचं काय जे टेक्निकल विषय असेल त्यांचा ते मांडतील, त्याच्यानंतर ते सुरू करण्यात येईल काही दिवसात, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। पुढचं पाऊल काय राहणार आहे? त्यांनी जर नाही चालू केले तर त्यांच्या विरोधात अजून ठोस पाऊल उचलून आंदोलन करावं लागेल। काय कारण आहे आणि काय मागणी? जळगाव शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून बस स्टँडमध्ये वास्तविक असलेली उपहारगृह जे होतं की ज्यासाठी गोरगरीब लोक जे जळगाव जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या बस स्टँडवर येत होते त्या लोकांसाठी स्वस्त दरामध्ये एक नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी एक कॅन्टीन होती। पण प्रशासनाला काहीतरी मोठ्या धनधाडक्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ती कॅन्टीन सध्या बंद करण्यात आलेली आहे आणि जळगाव शहरातीलच काहीच लोकांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी महाव्यवस्थापक महामंडळ यांनी तो ठेका दुसऱ्याला देण्यात आलेला आहे। त्या ठेका संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी आज आम्ही मनसेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले होते। आलेले असताना आमच्या लक्षात असे आले की कॅन्टीन तर नाहीये, मुळात जे बाहेरच्या रस्त्यावर जे काही नाश्त्याच्या गाड्या लावत आहेत त्याच्यावर पूर्णतः असुविधा आहे, त्यामुळे आजार पसरण्याचे भरपूर चान्सेस आहेत। तरी सुद्धा महाव्यवस्थापक याच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये, मूग गिळून म्हणजे आर्थिक देवाणघेवाण झाली असा आमचा आरोप आहे। भेटीनंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे, पण गंमत अशी आहे की कॅन्टीनच्या जागेमध्ये आज तिथं त्यांनी त्यांचं कार्यालय थाटलेलं आहे। तर आमच्या मनसेच्या वतीने आम्ही त्यांना आज अशी मागणी केलेली आहे, जर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जे गोरगरीब नागरिक येतात त्यांच्या नाश्त्याची उपहारगृहाची जर व्यवस्था नाही केली तर जे काही आपले मंत्री साहेब आहेत, जे मंत्री महोदय आहेत ते म्हणतात की आम्ही कितक्यात नाश्ता देऊ, 20 रुपयात नाश्ता देऊ, 30 रुपयात देऊ, पण ती गोष्ट जळगाव शहरामध्ये होताना दिसत नाहीये असं आमच्या मनसे लक्षात आलं। येत्या 15 दिवसात जर यांनी तात्काळ या विषयावर जर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमची जी स्वयंरोजगार संघटना आहे त्या माध्यमातून जळगाव शहराच्या बस स्टँड मध्यवर्ती भागामध्ये स्वतः रिक्षा आणून त्या ठिकाणी गोरगरिबांना स्वस्तात नाश्ता देण्याची आम्ही सुविधा उपलब्ध करू।